श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार आणि आज अधिक मासामधली आपण महात्म्य कथासार 2 ही कथा पाहणार आहोत। तर अधिक मास आता 4 ते 5 दिवसच राहिलेले आहेत। तर ही आज अधिक मासामधली ही महात्म्य कथा नक्की ऐका, व्हिडिओ न पॉज करता पूर्ण ऐका। आणि आज गुरुवार असल्यामुळे या अधिक मासातील या कथेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर कथेला सुरुवात करूया। ज्याप्रमाणे अधिक मासामध्ये दानधर्म करतात, व्रतवैकल्य करतात, त्याप्रमाणेच अधिक मासामध्ये आपण हे जर कथा ऐकल्या किंवा वाचल्या तर त्याचं हे पुण्यफळ आपल्याला मिळतं। तर वेळ न घालवता मी सुरुवात करते। आजची जी कथा आहे ती शर्माची कथा आहे। तर भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाच्या एका गावात सोम शर्मा नावाचा एक गृहस्थ होता। तो मोठा निष्ठावान, सदाचारी आणि दानशूर असा होता। त्याने अधिक मासातील अनेक व्रते आणि नियम केले होते। नित्य प्रातः स्नान, दीपदान, अन्नदान, तांबूलदान वगैरे यथाशक्ती दानेही केली होती। अधिक मासाच्या उद्यापनाच्या दिवशी तो सोम शर्मा असाच अगदी भल्या पहाटे उठला, नदीवर गेला आणि स्नान करून परत घराकडे निघाला। त्यावेळी अंधारच होता। तेव्हा वाटेत काय चमत्कार! एक भयंकर, अक्राळ-विक्राळ आणि धिप्पाड राक्षस सोम शर्माच्या पुढे येऊन उभा राहिला। बाप रे, काय त्याचे रूप! लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा। त्याला पाहून सोम शर्मा दचकला, परंतु न घाबरता त्याने त्या राक्षसाला विचारले, कोण रे तू? काय हे तुझे हिडस रूप? माझ्या वाटेत असा आडवा का आलास? त्यावर तो राक्षस गंभीर आवाजात म्हणाला, हे दयाळू पुण्य पुरुषा, मी राक्षस योनीतून फिरतो आहे, पण आता तुम्ही माझा उद्धार करा। म्हणजे काय? उद्धार कशासाठी? तू हा असा राक्षस योनीत? सोम शर्मा त्या राक्षसाला विचारित होता। तोच तो राक्षस पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, महाराज, माझा पूर्वजन्मीचा इतिहास फारच विचित्र आहे। तो ऐका आणि मग मला या भयंकर योनीतून मुक्त करा। माझा उद्धार करण्यास तुम्ही समर्थ आहात। तुमचे हे अधिक मासातील स्नानाचे थोडेसे तरी पुण्य मला दान करा, त्यायोगे मला सद्बुद्धी मिळेल। मग त्या राक्षसाने आपली पूर्वजन्मीची हकीकत सांगितली। ती अशी, पूर्वजन्मात मी एका मोठा धनवंत सावकार होतो। संतती संपत्ती अपार वैभवात मी आनंदात होतो। कशाचीही वाण मला नव्हती। एके दिवशी एक गृहस्थ माझ्याकडे आला। तो म्हणाला, मला काशी यात्रेला जायचे आहे। माझा हा दागिन्यांचा डबा आपणाकडे ठेवा। या डब्यात सोन्याचे दागिने 100 तोळ्यांचे आणि 10,000 रुपये आहेत। पहा, मी काशी यात्रेहून आल्यावर ही माझी ठेव परत नेईन आणि या ठेवीचा सांभाळ केल्याबद्दल तुमचा मोबदलाही देईन। मी त्यांची ती ठेव माझ्याकडे ठेवून घेतली। पुढे तो गृहस्थ 12 वर्षांनी काशी यात्रेहून आला आणि त्याची ती ठेव मला परत मागू लागला। तेव्हा मी चक्क नाकबूल झालो। त्याला म्हणालो, कसली ठेव? वा रे वा, चालता हो, बिचारा काय करणार? पुरावा काय होता? मग तो मला तळतळाट देऊन निघून गेला। थोड्या दिवसांनी मला मरण आले। थोड्याच दिवसात मला मरण आले। यमदूतांनी माझा खूप छळ केला आणि शेवटी या राक्षस योनीतून मला टाकले। या राक्षस जन्मात मला फार त्रास होत आहे। माझ्या उद्धारासाठी तू मला पुण्यदान कर। राक्षसाचा तो इतिहास ऐकून सोम शर्माला त्याची दया आली। त्याने हातात पाणी घेऊन संकल्प केला। आपल्या अधिक मासातील स्नानाचे 7 दिवसांचे पुण्य त्या राक्षसाला दान केले। त्या पुण्याईचे पाणी अंगावर पडताच चमत्कार असा झाला की त्या राक्षसाचा देह एकदम दिव्य झाला आणि स्वर्गातून विमान येताच तो त्या विमानात बसून हात जोडून सोम शर्माला धन्यवाद देत निघून गेला। विष्णू म्हणाले, लक्ष्मी, सोम शर्माची ही कथा ऐकलीस। आता पुढच्या अध्यायात मी तुला अधिक मासातील स्नानाच्या पुण्याईची आणखी एक कथा सांगणार आहे। ती तू चित्त देऊन ऐक। अध्याय समाप्त। श्रीकृष्ण अर्पणमस्तु। तर हा अध्याय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच पुढचे अध्याय आपण पठण करणार आहोत, तेही नक्की ऐका। म्हणजे या अधिक मासातील हे दानधर्माचे किंवा व्रतवैकल्याचे पुण्य आपल्या पदरात पडेल। आणि व्हिडिओला एक लाईक किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।